डाउट है। सबको बहुत अच्छे से समझ में आया, ये मैं समझ के चलती हूँ अभी। तो डाउट आई थिंक किसी को नहीं है। पहले दिन हमने देखा था हाउ टू ओपन डीमैट अकाउंट, केवाईसी कैसे होता है, ओवरऑल प्रोसेस हमने समझी थी, ब्रोकर कैसे बनते, यहाँ से लेके हर प्रोसेस हमने समझी थी। उसके बाद में हम लोग आगे गए थे, एप्स हमने देखे थे। कौन से एप्स थे, कोई फटाफट बता पाएगा कौन से एप्स हमने देखे थे? एनएससी इंडिया, investor.com, मनी कंट्रोल, ये टेलीग्राम। परफेक्ट, परफेक्ट। मॅम एक प्रश्न आहे. हम्म। इन्व्हेस्टर.com मी शोधतो ना प्ले स्टोरला, तर ते भेटत नाही. इन्व्हेस्टिंग येते, इन्व्हेस्टिंग.com येते. हाँ तेच इन्वेस्टिंगच. तेच इन्व्हेस्टिंग. आहे. हा, ओके ओके, कारण तुम्ही इन्व्हेस्टर बोलत ना. ओके, ठीक आहे. हाँ investing.com. देन आहे ऑलरेडी फर्स्ट इंट्रोडक्शन त्यांनी बीएससी आणि एनएससी मध्ये दिलं होतं. आता त्या कंपनीला लॉन्च करायचं आहे नवीन प्रॉडक्ट, आणि त्याच्यासाठी जेव्हा फंड्स लागतात तेव्हा कंपनी मग अगेन जसं आपण आयपीओ साठी सगळ्या गोष्टी चेक केल्या ना, त्याच पद्धतीने एफपीओ साठी पण फॉलो ऑन पब्लिक ऑफर त्याच्यासाठी पण तुम्हाला चेक करायचं आहे. ओके. त्यांचे पैसे वाढवण्यासाठी बेसिकली शेअर टू द पब्लिक फॉर राईज मनी, त्यांचे पैसे वाढवून त्यांचं इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी पुन्हा एकदा कमी पैशात ऑफर करतात, आणि ते तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता बिलकुल. ओके. आणि हे आय पी ओ किंवा एफ पी ओ मिळवण्यासाठी जर तुमच्याकडे त्यांचे शेअर्स असतील तर जास्त प्रॉबॅबिलिटी असते का तुम्हाला आय पी ओ मिळण्याची? येस, ओके. तर ऑलरेडी तुम्ही होल्डर आहात तर येस, बिलकुल असते, बिलकुल असते. ओके. क्लिअर? या. अजून काही डाऊट आहे आयपीओ मध्ये सुयश सर? एखादी कंपनी किंवा टॉप 30 मधनं सेबीच्या ऑथॉरिटी सेबीकडे पूर्ण आहे, त्यांना काढू शकतात आणि नवीन कंपनी ऍड करू शकतात. शक्यतो 3-3 महिन्यांनी पण चेंज करू शकतात, किंवा मार्च टू मार्च ह्याच्यामध्ये चेंजेस होतात. आणि त्या कंपनीज ज्या बी एस सीमध्ये आहेत त्या एन एस सीमध्ये पण असतातच का, असं काही कंपल्शन नसतं? शक्यतो ए ग्रुप दोन्हीकडे आहे. ओके. ओके. ए ग्रुप दोन्हीकडे आहे. मॅडम, त्या न्यूजपेपर मध्ये हे दाखवताना ना. ते आधी जर जो बेसिकली एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा, कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये जोपर्यंत तुमचं नाव येत नाही हं. वी तर आर नॉट एलिजिबल. बोनस मिळत नाही. दॅट्स व्हेरी सिम्पल. सांगितलं होतं. कंपनीच्या पापात आणि पुण्यात सहभागी व्हायचं आहे तर तुमचं स्टॅम्प त्या रेकॉर्ड बुकवर लागलाच पाहिजे, तरच मिळेल तुम्हाला जे काय असेल ते. हं. ओके. तर 3 दिवस आधी तरी आपल्याला डे इंट्राडे काय सांगितलंय, जेव्हा तुम्ही टर्मिनल समोर असाल तेव्हा. समोर असेल, पीसी समोर असेल त्याच वेळेला करायचं. एक्झॅक्टली तो रूल स्ट्रिक्टली जर तुम्ही फॉलो केला तर कुठे अडचण नाही येणार. ओके ओके. क्लिअर? ठीक आहे. आता मला असं वाटतंय एकदा आपण आता म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी आणि डे इंट्राडे बघितलं, याच्या सगळ्या प्रॉपर नोट्स कोण काढणार आहे आणि ग्रुपमध्ये कोण टाकणार आहे? नाही सुयश नाही सर सर. सोडून. नाही नाही सर. नैनिश सर आज शांतीमध्ये आहेत काय आज? नैनिश सर ऑल ओके? खूप प्रॉफिट पण झालं का? समज ऍडॅप्ट ट्राय करतोय सगळं ऍब्झॉर्ब करायला. सगळ्यांचे क्वेश्चन्सनी माझे पण क्वेश्चन्स कव्हर झालेत आणि मी नोट्स तर केलेत, पण ते मला समजतील असे नोट्स नोट्स आहेत ते. पण बघतो माझ्याकडे जेवढं पण असतील तेवढं मी शेअर करतो. बाकी त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स लागले तर मग सांगावं. डन आहे. मला वाटतं आता की आज परत मी जर का फ्युचर आणि ऑप्शन्स एक्सप्लेन केलं आणि स्ट्रॅटेजीज एक्सप्लेन केल्या तर सगळ्यांच्या डोक्यावरनं जातील. मला वाटतं आज सगळ्यांना नीट कळालं असेल जेव्हा रिवाइज केले आपण सगळं. राईट हो हो राईट. मॅडम. मॅडम, मला तर कळलं. माझ्या प्रश्नांमुळे पण भरपूर जणांना कळलं असेल ना. रिव्हिजन झालं. हो मॅडम, आज आता मुद्दाम सुट्टी घेऊन घरी थांबले, कारण रिवाइज नाही कळलं तर मग प्रॉब्लेम होणार. म्हणजे ऑफिसमध्ये रोजच ऐकतो ना हेडफोन घालून, तेव्हा कसं बोलता पण येत नाही त्यावेळेला. आता कसं आज मुद्दाम सुट्टी घेऊन, रिव्हिजन आहे म्हणून सुट्टी घेऊन थांबले घरी. गुड, आज झालं ना पण रिवाइज हो, काय? झालं झालं. ओके. आता मला असं वाटतं की मुंबईमध्ये सगळे लोक
इंटरेस्टेड आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणजे काल सकाळी 8 वाजेपासून रात्री 10, आज सकाळी 8 वाजेपासून आतापर्यंत मी शेवटी आता पण फोन उचलत नाहीये, स्टाफ नाहीये यावेळेस सोबत, त्याच्यामुळे सगळं अरेंज करणं थोडंसं डिफिकल्ट झालं. इझी आहे. ओके. पण तुम्हाला कमिट केल्याप्रमाणे आपला क्लास आज आपण रिव्हिजन घेतलाय, 2 दिवस फक्त अलाउड करा. नहीं है उसके अंदर। शेअर का नहीं है उसमें? हाँ, वो डायरेक्ट इम्पोर्ट मध्ये इम्पोर्ट में करता, वो कस्टम्स में चीटिंग करते हैं लोग बहुत, उसके अंदर चीटिंग करके कैसे निकालते हैं बोल के वो लोग कस्टम्स ऑफिसर को पैसा खिला के वो लोग निकालते हैं पूरा। एंड तेलगी में इतना नहीं है स्टॉक रिलेटेड, बट तेलगी में काफी सारी चीजें वो कैसे करता है मैनेज फंड्स और कैसे स्टार्ट करता है वो है। बट सबसे बेस्ट हर्षद मेहतानी बाजार देखो, और कुछ मिलता है तो मैं पक्का भेजती हूँ। बिग बुल भी दिख रहा है। यस, बिग बुल। ऑल्सो गुड, बिग बुल ऑल्सो गुड। अच्छे अच्छे स्टॉक्स हैं। मतलब ये क्लासेस में हम लोग मूवी थोड़ी डिस्कस कर सकते हैं, इसके थोड़ी तुम लोग मुझे ज्यादा पैसे देने वाले हो। नहीं, बट होमवर्क के नाम पे मूवी देख सकते हैं। हाँ, होमवर्क के नाम पे मूवीज देख सकते हैं, काफी कुछ सीखने के लिए मिलता है। और आजकल तो यूट्यूब पे आपको ऑडियो बुक्स भी मिल जाते हैं, तो जितनी भी वॉरेन बफेज की ऑडियो बुक के एटलीस्ट आते जाते सुनिए अभी, मतलब यही करना है, इतना डिवोटेड रहिए कि आते जाते वही सुनिए, साथ में हनुमान चालीसा सुन लो, मतलब लॉस नहीं होगा। टू गैदर इंफॉर्मेशन या। ठीक आहे, डन गाईज. ते तुम्हाला सोपणार नाही, मला माझ्यासारखं सत्संग नाही देणार. तुम्ही जसे प्रश्न विचारत नाही ना, ते पकडून पकडून तुम्हाला प्रश्न विचारायला लावतील, आणि ते 10:30, 11, 12, 1 पर्यंत तुमचे ते क्लासेस चालतील, त्याची मी काही गॅरंटी घेत नाही. 12 12:30 रेग्युलर होता मॅडम. हा, ते पूर्ण समजेपर्यंत फक्त माझा एकच प्रश्न असतो, कोण छान शिकवतं, आणि माझी तारीफ नाही केली की मी पुढच्या वेळेस घेत नाही तुम्हाला क्लासमध्ये. पण कैलास सरच चांगले शिकवतात, कारण ते पण कैलास आहेत ना, मी पण कैलास आहे. पुढच्या आणि वेळेस सर मला ऍडच नाही करत मी, थांबा. आपण चुकीचा ट्रेड केला तर रागवतात पण सर. हा हा, रागावतात. रागवतात ते. हो, मॅडम तुम्ही नाही रागवत पण सर रागवतात. सर रागावतात मॅडम. हो. म्हणजे मी तर केलाच नाही, पण बाकीच्यांनी ज्यांनी केलता ना त्यांना ते संध्याकाळी, "हे बघा हा तुम्ही चुकीचा केलता बरोबर ना," असं त्यांना हे करत होते. पण कधी कधी असं वाटतं ना, चूक केली तर लक्षात येतं, मिस्टेक्स केल्या तर जास्ती लक्षात राहतं. हा, पण मग ती चूक समजून देणार पण कोणीतरी पाहिजे आपल्याला, की हा, पाहिजे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही ते एक्सेप्ट पण केली पाहिजे की हो माझं चुकलंय म्हणून, ते खूप महत्वाचं असतं. सो मजा येईल तुम्हा लोकांना त्यांच्यासोबत, तेच चांगलं शिकवतात ना, ते ठीक आहे, जा आता तिकडे, मी घेतच नाही आता. ठीक आहे, चलो, बाय ओके, बाय. थँक्यू बाय मॅम. मॅम. हॅव अ गुड डे. बाय. गुड डे। बाय, गुड डे.